करता नाही, पण जे चुकीचे दिसतंय ते दाखवून द्यायचा प्रयत्न करते। आणि ज्यांना वाटते की बंदर विरोध नावाने आम्ही लोकांचा मताचा वापर करून घेतो, आपले हित साधून घेऊन, अशा लोकांनी हा विचार सोडून द्यावा की लोक त्यांच्या राजकारणाला बळी पडतील। लोकसभा ही देश पातळीवरील निवडणूक आहे आणि लोकांना चांगलं माहिती आहे की देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे। आणि राहिली गोष्ट बंदर विरोधाची, तर ते येत्या विधानसभा निवडणुकीत विरोध करू, पण देश आणि धर्म प्रथम आहे आणि आपला देश आणि धर्म मोदीजींच्या हातात सुरक्षित आहे। मी मध्यंतरी फारशा बातम्या वाचल्या होत्या आणि व्हिडिओही पाहिले होते की मस्जिदचा लाऊडस्पीकर आणि फतव्यातून काँग्रेस आणि ईडीच्या आघाडीचे उमेदवाराला मतदान करून विजयी करण्याचे आवाहन मुस्लिम समाज करत आहेत आणि ते लोक मतदान करण्याकरिता मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत। म्हणून मला वाटते की आपल्या गावाने पुढाकार घेऊन जसं राम मंदिर प्राण प्रतिष्ठा उत्सवात एकता दाखवली होती, तशीच एकता या निवडणुकीच्या वेळी मोदीजींच्या पाठीशी राहून धर्म सुरक्षतेचे बाबतीत आपले गाव जागरूक असल्याची जाणीव या मार्फत आपण इतर गावाला समोर ठेवू शकतो। याकरिता आपल्याला एकत्र येऊन काही निर्णय घ्यायला हवे जे आपल्या हिंदू धर्माच्या हिताचे आहे आणि असे निर्णय इतर गावासाठी मार्गदर्शक ठरतील। निवडणुका येतील जातील, पण असा प्रधानमंत्री मिळायला नशीब लागते आणि हे एकमेव नशीब आहे ते अबाधित ठेवून आपल्याला हातात आहे। म्हणून याचा विचार तुम्हाला आमच्यात तुमच्यात नाही तर गावा पातळीवर व्हावा। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।